परमविदुषो यज्ञ सदृशे ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्मै गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामा बुद्धिर्नम् ममापेश स्तोत्रे हरिरपवाद परिकरः अतीत पंथानं च महिमा वाङ्मनसयो रसद्व्यावृत्यायं जगितो विदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोत्रव्यः कथिमिदगुणकस्य विषय पदे त्वरवाचीने पतितनमनकस्य न वचः मत्सहे मायावती निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार रे वर्म चुको नये निष्काम निष्ठळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास आणि कांची प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सर्व करताना म्हटलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा सागर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संत मान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा 3 चरणाचा निष्ठा आणि भाव हे ज्या भक्ताचा स्वधर्म आहे अशा भक्ताला उपदेश करणारा भंग आहे विठ्ठल कार्यक्रमाचा परिहार महत्वाचा असेल आपल्या या पुण्यपावन भूमीमध्ये ग्राम पडसखेडा गावामध्ये थोर संतांच्या ज्या संतांनी जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची साधना सोडून दुसरं काही सुद्धा केलं नाही अशा महान विभूतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली पवित्र अशी भूमी आणि या भूमीचे कंप आजतागत आम्हाला परमार्थिक साधनेचा वारसा ती ऊर्जा ते कंप ते मॅग्नेट पुरवत आहेत अशा पवित्र स्थानामध्ये एका पामराकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आणि भक्तपरायण श्री गुरु रवींद्र महाराज परिरावकर श्री महाराजांच्या गोड आशा वाणीमधून आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करीत आहात कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व टाळकरी माळकरी गावकरी बाहेरून आलेले संतजन मायबाप सर्व मंडळी परमश्रद्धेय परमपूजनीय भागवत बाबा गाडेकर महामनी अगस्ती महाराज संस्था श्री क्षेत्र आमखेडा सोयगाव या सकल वारकरी बांधवांच्या अबाल वृत्तांच्या अथक अशा परिश्रमाने आणि सहकार्याने संपन्न होत असलेला हा जीवाभावाचा सप्ताह आणि या सप्ताहामध्ये श्री महाराजांचं मार्गदर्शन आणि पवित्र महाराजांची कथा आणि या कथेमध्ये आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही शरद महाराज सोयगावकर तथा आपले गावकरी आदरणीय हरिभक्तपरायण दीपक महाराज म्हणजे टेलर महाराजांच्या आग्रहास्तव आणि प्रेमापोटी हा कीर्तन सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे या छोट्या गावानं केलेला मोठा कार्यक्रम एखाद्या मोठ्या माणसाने मोठं काम केलं त्यात काही नवत नाही महाराज मोठी माणसं मोठी कामं करत असतात मोठ्या माणसाने लहान काम केलं छोटं काम केलं तर त्याचा उपास होतो तुम्हाला शोभलं नाही हे कार्य पण एखादा लहान माणूस जेवढं फार मोठं काम करतो ना त्याचं कौतुक केलं पाहिजे हा पुरावा आहे छोट्या गावाने केलेला भव्य दिव्य कार्यक्रम किती मोठा तुमच्या कार्यक्रमाला कुठली कोणाची दृष्ट लागू नये असा सोहळा दृष्ट लागू नये हा सोहळा स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती रज वंश भक्तराज भावापुढे एखादा भक्तराज एखादा सुपुत्र आमच्या घराण्यात जन्माला आला तो सुपुत्र म्हणजे आम्हाला पिता स्वयंमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी त्याचे भजन सुपुत्र दान कोरे तो सुपुत्र आम्हाला पाहिजे
की जो परमात्म्याची साधना करतो, आपला बाप आपली आई पांडुरंग परमात्मा रुक्मिणी प्राण संजीवन असलेला तो दयाघन परमात्मा किती कृपाळू आहे, किती दयाघन आहे, त्याच्या साधनेत आपलं जीवन कसं जाईल याचा विचार ज्याला करतो त्या परिवारामध्ये, त्या गावामध्ये हा चाललेला सप्ताह कीर्तनासाठी उपस्थित सर्व टाळकरी माळकरी गावकरी बाहेरून आलेले संतजन मायबाप सर्व मंडळी, विशेषतः सर्व महाराज मंडळी, संस्थेवरचे सगळे गायक वादक गुणवान मृदंगाचार्य साऊंड ऑपरेटर त्यांचा भरोसा आहे, मोठेजी आहेत, म्हणजे आमच्याकडे बरीचशी मंडळी आले, सुरेगौन आले, सुधीरजी आले, मागे संदीप महाराज आहेत, छोटेसे पांढरे महाराज आहेत, त्यांच्या बरोबरीची सगळी त्यांची मित्रमंडळी. कारण महाराज या सगळ्या या परिसरातली जेवढी मुलं तयार झाली तेवढ्यांचं एखादं पाऊल तरी महामुनी अगस्ती महाराजांच्या संस्थेत पडलं, मग पुढचा प्रवास सुरू झाला. कुठं तरी माणसाला पहिलं फ्रीज मधलं इंजेक्शन भेटल्याशिवाय त्याचा दरबार पुढे चांगला योग्य मिळत नाही असं म्हणतात. आणि एकदा ते फ्रीज मधलं इंजेक्शन भेटलं तर मग 1 वर्ष त्याला हात लावायची गरज नसते. पण वेळी आपल्या परिसरामध्ये असं अनुभव मार्गदर्शन मिळत अशी सगळी मंडळी आहेत. विचारांची बापूची बरीचशी मंडळी या सगळ्यांच्या चरणावर मोठ्या प्रेमानं सोबत आमच्यासोबत आलेले आमचे आदरणीय हरिभक्तपरायण माळी साहेब आहेत, जे पाटबंधारे विभागात नोकरीला असून देखील इतक्या चांगल्या पद्धतीने आमच्यासोबत सेवा म्हणून आम्हाला कीर्तन ऐकायला भेटलं पाहिजे, ज्ञानोबा तुकोबांचे विचार श्रवण करायला भेटले पाहिजे या विचारानं सोबत असलेले आणि या सप्ताहाला अनमोल असं सहकार्य लाभलेले संदीप भाऊ थोरात, त्यांचं सर्व मित्र परिवार आणि त्यांना कोऑपरेट त्यांना सहकार्य करणारे आपली सगळी गावची मंडळी, त्या सगळ्यांच्या चरणावर मोठ्या प्रेमानं नमस्कार होतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. विठ्ठल भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारही वर्म चुकू नये, निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. महाराज मी येताना होतो दुसऱ्या अभंगाचं चिंतन करून आलेले, पण इथं आल्यानंतर ज्या वेळेला दीपक महाराजांनी सांगितलं ओंकार बाबांची समाधी आहे आणि त्या अत्यंत शंकरा योग स्वानंद सुनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये आपल्या भागाचं वैभव गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय वैकुंठ प्रवासी मोठे बाबा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या पुण्यतिथीचा हा सप्ताह येतोय, तो पर्वकाळ या सप्ताहामध्ये येतोय. म्हणून या वेळेवरची या बंधाची उपाययोजना केली. ज्ञानोबा तुकोबा जशी या बंधावरती कृती देतील आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म सज्जन हो. आपण जर मानवी जीवनाच्या प्रवासाचा विचार केला की कोणाचंही जीवन घ्या, प्रत्येकाला असं वाटतं आपलं जीवन पूर्णत्वाच्या दिशेला जावं, आपलं जीवन पूर्ण व्हावं, एक किंचितही आपल्या जीवनात पुरी नसावे असं प्रत्येकाला वाटतं. अगदी औपनिषद ते ढेकराप्रमाणे ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपलं जीवन पूर्ण व्हावं, त्यात कमतरता नसावी प्रत्येकालाच वाटतं महाराज. पण जीवनाच्या पूर्णतेचा जो प्रवास आहे, जो मार्ग आहे, तो जर निवडलाच नाही, चुकीच्या मार्गाने आम्ही चालत गेलो, मला नाही वाटत आपलं जीवन पूर्णत्वाच्या दिशेला जाईल. सुखाय कर्माणि करोति लोको न तय सुखम मान्यते पारमेत भूयस्तदैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदिन्नः. भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये आलेलं फार गोड असं चिंतन आहे. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परम गुरुं पुरुषस्य यत्कार्य क्रियमाणस्य सर्वथा. या जगामध्ये अशी फार थोडी लोक आहेत महाराज की स्वतःला पडलेले अनेक प्रश्न सोडून समाजाच्या हिताचा प्रश्न विचारतात. कृतो लोक हितम नृप. अनेक राजे अनेक संत महात्मे या प्रकारात होऊन गेले, त्यांनी स्वतःच्या दुःखाचा विचार केला नाही, समाजामध्ये विभिन्न अवस्था हे वाईट चित्र पाहिलं, त्यांनी प्रश्न विचारले भगवंताला, अहो तुम्ही भगवान आहात आम्हाला सांगा, तुम्ही योग्यांचे गुरु आहात. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परम गुरुं. योग्यांचे गुरु तुम्ही आहात. पुरुषस्य यत् कार्य प्रियमाणस्य सर्वथा. माणसाच्या जीवनातलं सत्कर्म कुठला असेल, त्याने काय करावं जन्माला आल्यानंतर हे तुम्हीच आम्हाला सांगू शकता, म्हणून तुम्ही आम्हाला सांगा. बरोबर काय सांगू? सुखाय कर्माणि करोति लोको. सुखा करता सगळे लोक प्रयत्न करतात, सुख त्यांना मिळत नाही. बरं मग नतय सुखम मान्यते पारमेवा. त्यांना सुख मिळत नाही, मिळत नसून सुख यात नवल वाटत नाही. सुखा करता प्रयत्न केलेले नापास होतात, ते चुकीचे ठरतात, खोल ठरतात, याचं वाईट वाटत नाही. पण पुढचा उत्तरार्ध फार महत्वाचा श्लोकामधला भगवत पूजेवर शुकाचार्य असं म्हणतात
नतै सुखम वन्य दुपारमवा पण बिंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदे. अरे दुःख कोणाला मिळावं असं कोणालाही वाटत नाही. मजा लागी दुःख कोणाला तरी वाटतो, कोणालाच वाटत नाही. महाराज लहान पोराला काय कळतो, सुखाची त्याला व्याख्या सुद्धा सांगता येत नाही. ज्या पोराला धड अजून भाषा कळली नाही, ज्याला धड अजून शब्द कळले नाही, त्याला अजून नजर कळली नाही, तेही पोरग जर देवाजवळ गेलं तर देवाला म्हणतं देवा मला सुखी ठेव. काय म्हणतात, त्याला सुखही म्हणता येत नाही, मला सुखी ठेव. त्याला जर त्या शब्दाचा अर्थ विचारला नाही सांगता येणार, पण त्यालाही सुखाची अपेक्षा आहे. महाराज मानवी जीवन हे सुखाच्या दिशेनंच पळापळ करत आहे. पण झालंय असं, जिथे सुखाकरता प्रयत्न करायला पाहिजे तिथे एखादा विरळा प्रयत्न करताना दिसतो. आणि रात्रंदिवस जिथे दुःख आहे तिथे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जुन्या काळामध्ये लोक कुठेही जायचं म्हटलं की दळणवळणाचे साधनं नव्हते, पायी जायचे. मग ती सासरवाडी का असो लोक पायी जायचे. काळानुसार सगळं बदलत चाललं. जावयामध्ये तर फार बदललं महाराज. 1980 मध्ये एखाद्या बापाला जर आपल्या पोरीचं लग्न करायचं झालं तर त्याला घरी रेडिओ आणायला की आमदार द्या. रेडिओ दिल्याशिवाय पोऱ्या घोड्यावर बसेच ना. नवरदेव तो माळच घाले ना त्या पुरीच्या गळ्यात. त्या नवरदेवाच्या बापाला पोरगी 19 वर्षाची झाली, समजा 18च्या पुढे गेली की रेडिओ विकत आणायला. अजूनही काही काही लोकांच्या घरात आहेत ते, आमच्या लग्नातला सांगतात लोक. 1990 मध्ये काळ बदलला. 1990 मध्ये सायकल आणावी लागत होती महाराज. कोणताही नवरदेव असो, तो नोकरीला असला तरी सायकल मागे. जवळची तर सुरुवात पासून तशीच आहे. मग ती मी काय असो कोणी असो ना, प्रपंच हा इंद्राचा असो का उंदराचा असो, तो फाटकाच आहे. त्यात तो नाही कोणाचा असं. नवरीच्या बापाला 1990 मध्ये सायकल आणायला लागत होती, त्यावेळेला पोरगा नवरदेव होईल. 2000 मध्ये तेही बदललं. पोरगी लग्नावर आली म्हणजे माणसं हिरोंडा आणतात. अशी नवरदेवाच्या मंडपात हिरोंडा लागलेली असली तरच तो भोमाळ घाले. 2017 मध्ये हे बदललं. काही नाही दिलं तरी चालेल, फक्त पोरगी द्या, तसं मेल्यापेक्षा. कारण पोरी नाही ना आता. जुन्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती, लोक पायी जायचे. खरं हे तुम्ही अनुभवताय. जावई सासरवाडीला निघाला, बिचारा जुना काळ तो चिखलामध्ये फसला. किती फसला, गुडघ्यापर्यंत फसला. उजवा पाय काढला तर डावा जायचा, डावा जर काढला तर उजवा बसायचा. त्याला म्हटलं अरे थोडसा गुडघ्यापर्यंत चिखलाचे कपडे भरले आपले, पण नाही इलाज आहे त्याला. थोडासा गुडघ्यापर्यंतच्या चिखलाचा प्रवास केला की मला असं वाटतं कोरडा रस्ता लागेल, आपण सासरवाडीत पोहोचूया. पुढे जगेला तो प्रयत्न केले त्यानं, पण चिखल वाढत गेला. मांडीपर्यंत चिखल आला. उजवा पाय काढला तर डावा बसायचा, आणि डावा काढला तर उजवा बसायचा. सुटायाचा काही करीतो उपाय, तो देखे पारे होईल. जितका 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 सुटण्याचा प्रयत्न करतो तितका तितका तो त्या चिखलात जास्त फसायला लागला. काही बाया शेतात चालल्या होत्या. त्या बायांच्या चर्चा सुरू झाल्या. गंगूबाई जावई तर आपल्याच गावचं दिसते, कारण त्यावेळेचे सगळे जावई बहुतेक शुद्धी सासरवाडी द्यायचे. आता सासरा किती इज्जतदार असला तरी जवळ शुद्धी देणारा भेटिंगाची शाश्वती या काळात तरी राहिली. जावई जर फाट्यावर आला असं माहित पडलं सासऱ्याला तर मोटरसायकली पाठवता, जावई रात्री मागच्या दरवाजाने घाला लागतो आणि इमानदारीने सकाळी पुढच्या दरवाजातून काढावा लागतो. शुद्धीत राम राम करत निघा जावई. हे कीर्तनी भाषण याच्या गावागावाचे तुमच्या माझ्या घरातले चित्र आहे. आमच्या मध्ये एक जावई तर रेल्वे रुळावर आडवा झोपला. सगळ्या गावातले लोक आले, जावई बा चला घरी. असं काय वेळासारखं करता, आता ट्रेन येईल, असं करू नका, चला तुम्ही. तो काहीच बोले ना. अहो चला, मला पडू द्या थोडा. हे पडायची जागा नाही, हे ट्रेनचे रूल आहे, चला तुम्ही. शेवटी मी गेलो, म्हटलं बापू असं काय वेळासारखं करता, चला घरी, आता रेल्वेचा टाइम ना. तो म्हणे महाराज आपल्याला काहीच होऊ शकत नाही. म्हटलं नाही, म्हटलं नाही. म्हटलं किती विश्वासाने बोलतो तुम्ही, काहीच होऊ शकत नाही, रेल्वे आल्यावरही काहीच होणार नाही. अरे म्हणे महाराज आता विमान गेलं वरून काहीच झालं नाही, रेल्वे. म्हटलं ते वरून गेलं बुडातून गेलं समजेल. सगळी शुद्ध देते याची काही शाश्वती जाऊ. पण त्या बाया म्हणत नाही जावई आपल्या गावातला आहे आणि प्रामाणिक दिसतो. त्या बायाने आवाज दिला, जावई बापू थांबा, हात पाय हलवू नका. जेवढे जेवढे तुम्ही हात पाय हलवणार तेवढे तेवढे तुम्ही जास्त बसणार. हात पाय हलवणं बंद करा. त्या माणसानं हात पाय हलवणं बंद केले. या बायानं दोर फेकला आणि दोराच्या सहाय्यानं जावई बाहेर काढला. कोणता माणूस असा आहे हो जगात की तो भरेल कपडे घेऊन सासरवाडीचं जाऊ शकत नाही महाराज.
तो म्हणे आता इलाज नाही, सासरवाडी जवळ आली, अगदी गावाच्या शेजारी पोहोचलेला. गावाच्या बाहेर एक विहीर होती, बाया पाणी भरत होत्या. हा म्हटला काकू जरा बादली द्या, माझे कपडे भरले, तो मला अमुक अमुकच्या घरी जायचंय, मी त्यांचा जावई आहे, पण भरलेले कपडे घेऊन कसं जाऊ, देता का बादली? त्या बाईनं बादली दिली, यानं बादली विहिरीत सोडली. योग इतकी खराब, पहिल्या बादलीत विहिरीत पडली. पहिल्याच बादली. याला सुरुवातीला हात पाय हलवले, पण याला आठवलं ते त्या बायांचं. थांबा, जेवढे जेवढे तुम्ही हात पाय हलवणार तेवढे तेवढे तुम्ही जास्त बसणार. हात पाय हलवणं बंद करा, मी तुम्हाला बाहेर काढतो. यानं केलं बा बंद, चालला जाऊ अंदर. त्या वरच्या बाया म्हणत मान एवढा माणसा एवढा माणूस पण नुसते हातपाय बी हलवत नाही. तो म्हणे हातपाय हलवत होतो, तिथं म्हणता मुकाट्यानं बीस, आणि आता इथं शांत बसलो तर म्हणता हातपाय का हलवत नाही? अरे तो चिखल आहे, ते पाणी. नाडोबाई असं म्हणतात, सायासे करिसी प्रपंच दिननी चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करताय, चांगल्या फळाची अपेक्षा करताय, ते घडत नाही या जगामध्ये. तुमचं ठिकाण जे आहे प्रयत्नाचं ते बदलवा. सायासे करिसी प्रपंच दिननिसी. 70-70 वर्षाचे माणसं अजून 3 वर्तमानपत्र वाचतात. किती? 3. त्यांना म्हणावं एखाद्या वर्तमानपत्रात भागवा. नाही नाही, मला फार समाधान मिळतं. अरे 3 वर्तमानपत्र वाचून त्याच बातम्या वाचून जर समाधान होत असलं तर मला असं वाटतं दररोज 25 अभंगाचं पारायण करून किती समाधान होईल तुझ्या. ते 3 वर्तमानपत्र वाचल्यापेक्षा एखादं वर्तमानपत्र वाच, बातम्या करून ये ना, अर्ध्या तासात 25 अभंगाचं पारायण कर, भल्या माणसा भलं होईल तुझं. 70 वर्षाचं वय ज्याचं झालं त्याला म्हणावं लागतं चला कीर्तना, तरी तू म्हणतो आमचं काय वय. मग काय पोरग्या पाठीवर वय काढल्यावर इकडे येशील कधी तू? तुला असं वाटेल परमार्थ करा, आता साधना करा, कधी करा वाटेल. म्हातारपणी भक्ती करू, काळ काय तुला आज्ञा धरू, महाराज म्हटले तो कोणाचा ऐकणार नाही. निष्ठा आणि भाव हे ज्याचं सुधर्म आहे अशा साधकांना लक्षात घ्यावे, आपले प्रयत्न कोण्या ठिकाणी चालले. निश्चित योग्य दिशेला योग्य मार्गाला जर तुमचे माझे प्रत्येकाचे प्रयत्न असले, आपल्या जीवनाचा प्रवास यशस्वी होईल. आणि गेलाच पाहिजे. माणसानं परमार्थामध्ये पाऊल टाकावं ते निश्चय करू. आम्हाला कुठं जायचं आहे हे आधी मुक्कामाचं गाव लिहून घ्या प्रत्येकानं आपल्या डायरीवरती, मग प्रवासाला लागा. बरेच लोक झाले 15-15, 20-20 वर्ष झाले प्रवास करतायत, पण मुक्कामाचं गाव लिहिलं नाही आणि प्रवास चालू आहे. कुठं जायला आलो, काय करतोय त्याचा अजिबात ताळमेळ नाही. आपला मेंदू दुसऱ्याच्या पायावर गहाण ठेवून कोणीच मोठं होत नाही. महाराज त्याला मोठं वाटतं ना, तर आपला मेंदू दुसऱ्याच्या पायावर गहाण ठेवून आपल्याला जे वाटतं ते करावं. या समाजानं कोणाची कदर केली नाही की तुम्ही ज्याच्या पायावरती ओझं घालताय तो तुम्हाला होईल, कोणी सांगितलं? आपल्या जवळ राहणारे लोक आपल्या इतक्या चांगल्या पद्धतीने निंदा करतात की त्याची कल्पना तुम्ही आम्ही करू शकत नाही. मला असं वाटतं फार काळ समाजामध्ये रममान होणं बरं नाही. आपलं ध्येय काय, आपलं निश्चित ध्येय ठरवलेलं ऑब्जेक्टिव्ह ठरावं, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, आणि मग तुम्ही प्रवासाला निघावं. त्या प्रवासाच्या मार्गाने लागणारी मुक्कामाची गावं तुम्हाला भेटतायत की नाही हे एकदा तपासून घेतलं पाहिजे तुम्ही आम्ही प्रत्येकाने. आणि नसलं तपासलं चाललाय प्रवास, त्या प्रवासाला अर्थ नाही. तसाच एक प्रवास तपासण्याचं काम तुकोबर या भंगामध्ये करत आहे. महाराज म्हटले निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं हा धर्म आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं हा धर्म आहे. चालच पाहिजे सगळ्यांनी.
पण डाव्या बाजूच्या गाड्या उभ्या करून राष्ट्रपतीचा ताफा जर मागून आला तर उजव्या बाजूने काढून द्यावा, याला स्वधर्म म्हणतात. धर्म वेगळा आणि स्वधर्म वेगळा. धर्माने सगळ्यांनाच वागावं लागतं. कदाचित धर्म बोलणारे लोक धर्माने वागत नसतील तर त्यांच्यावर बंदी घालता येत नाही, पण ज्यांना स्वधर्म मला शिकवायचा आहे त्यांना स्वधर्म कधी सोडता येत नाही. जे भक्त आहेत ना त्यांना मी सांगतो, बाबा रे, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. या अभंगामध्ये महाराजांना पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्या चरणामध्ये 3 शब्द आणि द्वितीय चरणामध्ये 3 शब्द पटून द्यायचे. ते पहिले शब्द निष्ठा भाव. महाराज म्हटले निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, आणि तिसरा शब्द निर्धार. निष्ठा आणि भाव हे आपलं स्वधर्म ओळखून जो निर्धार करेल आणि या मार्गाला जाईल त्यालाच ते पद मिळू शकतं. तेही कुठल्या मार्गाने, कुठली मुक्कामाची गाव आहेत त्या मार्गाची. द्वितीय चरणामध्ये महाराजांनी सांगितली निष्काम, निष्ठळ आणि विश्वास. निष्ठळ, स्वच्छ, विश्वास परमात्म्याच्या चरणावरती जर असेल तर तुमचा हा प्रवास सोपा होईल. तुम्ही आम्ही ज्या युगामध्ये ज्या कालामध्ये जगतोय ना महाराज, तिथे निष्ठेचा आणि भावनेचा आत्यंतिक अभाव आहे. निष्ठा निसट आहे. निष्ठाने निष्ठा कशाला म्हणता, मला असं वाटतं कधीतरी वारकरी संप्रदायामध्ये स्वानंद सुख निवासी जोग महाराजांच्या परंपरेकडे आपण पाहतो की ज्या लोकांनी संस्थेकरता स्वतःचं जीवन ब्रह्मचारी अर्पण केलं, नाही करणार मी विवाह, माझ्या जोग महाराजांची सेवा करेल असा संकल्प केला आणि अख्खं जीवन वाहिलं संस्थेला, याला निष्ठा म्हणतात. निष्ठा वेगळी आणि निष्ठा निसट वेगळी. आता लोकांची वारापुरत देव बदलत आहे. वार बदलला की भक्ती बदलते, साधना बदलते. विनाकारण कोणी आयडिया गेल्या ना, तू घराचे पाय धरत बसल्यापेक्षा तू गोव्यांचा वाङ्मय वाचा, भलं होईल आपल्या जीवनाचं. अरे वारकरी संप्रदायामध्ये असे संत झाले, जो संत कोण्याही जातीचा असो त्याचे पाय जरी भेटला ते रजकन मस्तकाला लावले एकदा जात नाही, कुठल्याही जातीचा, मग चोखा वेळा बंका, जातीचे महार, कबीर, मुमीन, लतीफ, मुसलमान, कोणी भेटू द्या महाराज, कोणी. काय परंपरा आहे वारकरी संप्रदायामध्ये. स्वतःकडे संत पदवी घेतली नाही, कोण येऊ द्या, पण सगळं समोरच्याला दान दिलं. म्हणून गुरुही तपासून केला पाहिजे. मी तर नेहमी सांगतो, आपल्याला ज्याच्या चरणावरती जीवन समर्पित करायचंय तो गुरु एकदा तपासा. बसलेल्या समाजाला सांगणे माझं. बरं झालं महाराष्ट्रात जन्माला आलो मी, चुकून जर हरियाणा प्रांतात जन्माला आलो तो माझ्यासहित सगळे सच्च्या डेऱ्या सौद्याचे भागीदार झाले असते. एका माणसाची मुलाखत ऐकली आज तक वरती, फार मला भाऊ जाते मनाला. तो म्हटला, महाराज आमच्या मुली बालींच्या, आमच्या लेकीबाईंच्या इज्जती गेल्या याचही वाईट वाटत नाही, आणि आमचा पैसा गेला याचं वाईट वाटत नाही. येईल पैसा, कमवू आम्ही कधीतरी. पण मुलाखत देणारा सांगतो, महाराज माझं वय 65 वर्षाचं, आणि 65 वर्षातले 50 वर्ष सच्च्या डेरा सौदा करता खर्च केले. 50 वर्षाचा कालावधी गेला जीवनातला. ज्या 50 वर्षाच्या कालावधीत मला देव कळला नाही, साधू कळले नाही, साधना कळली नाही, ज्ञान मार्ग कळला नाही, मोक्ष कळला नाही, कुठलेही तत्वज्ञान कळलं नाही, परमार्थाची रसिकता कळली नाही, काही सुद्धा कळलं नाही. असा कोण गुरु येईल महाराज की माझ्या जीवनातले गेलेले 50 वर्ष मला परत देईल. आहे महाराज हिरा, केलेला काळ कोणी परत देऊ शकत नाही आयुष्यातला. म्हणून जितका मिळवलाय तितका परमार्थात घाला. कुठल्याही भावनेद्वारे वैर करणाऱ्या लोकांचा उद्धार केला परमार्थाने. भक्ती करणारे लोक कुठं बसते वैर, वैरी अशी तिथली भांडण करणाऱ्या जनावरांचा उद्धार. अरे बेठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझे प्राण रडके झाले जनावरांनी म्हणावं. काय अधिकार. म्हणून मी तर म्हणतो, माणसाला वैरी करा तर देवाचीच, आणि मैत्री करावी देवाचीच. एकदम हलकट माणसाच्या नदी लागू नये. त्याला वाटतं भांडवल करावी, चल भाऊ मंदिरात देवाचं. खरंच महाराज वारकरी संप्रदायामध्ये अशी अनेक यादी आहे, यादीच्या यादीत कितीतरी नाव आहेत. रामेश्वर भट्टानं भांडण केलं, वैर केलं, सामान्य माणसाची नाही केलं. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझी उपमा
आणि दुसरी जिथं महाराष्ट्रात जन्माला आली, जे वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता तुकोबारांसारखा मालक दान केला जा. अंधारा डोंगर काय भामचंद्र डोंगर काय दान करते मालक, या तुमच्या उद्धाराकडे. 14 गावची महाजनकी सोडली, पण भक्ती करणारा तुकोबारांचा प्रपंच नाही त्यागला त्या माऊलीनं. अरे त्या घरात जीवन काढणं कठीण आहे. फ्रीज नसलं, बापाने लावून दिलेल्या लग्नात ज्या पोऱ्याच्या घरी फ्रीज नाही, पोरगी राहत नाही 15 दिवस तिथे, बाबा त्याच्या घरी फ्रीज नाही, उन्हाळा चालू झाला, कशी जीवन जगू. ज्याची एक पत्नी स्त्री एक अन्न करता मिली, मला भाकर द्या नाही तर मी मरेन, मला भाकर द्या बरं, मी मरेन, माझं जीव जाईल, मला भाकर द्या नाही तर मी मरू शकते, असं म्हणत ज्याची पत्नी मरते महाराज. अरे तुकाराम शेठ म्हणणारे लोक तोंडावर शिव्या घालतात, त्याच्याबरोबर प्रपंच करणं इतका मोठा विषय, इतकं बोलणं इतकं सोपं समजू नका तुम्ही. एवढा तरी आदर्श घेतला पोरीनं आताच्या जीवनातून, जिजाबाईचा तरी कल्याण होईल तुमच्या जीवनाचं. किमान तो बाप तरी लक्षात ठेवा, जिजाबाईचं स्मरण झाल्यानंतर. ज्या बापाच्या घरात एका एकरातलं मोजून 12,000च्या आत उत्पन्न आहे, त्या बापाला आपलं लग्न करायचंय. 12,000 रुपये एकरात उत्पन्न मिळवलं. माझ्या बापाकडे 2.5 एकर शेती आहे, 12 × 24 आणि ते 30,000 रुपये माझ्या बापाच्या खिशात, आणि लग्न करायचा विचार करतोय माझा बाप. काय मोठं हृदय असेल ना शेतकऱ्याचं, एवढं हृदय नाही जगाच्या पाठीवर कोणाचं. आणि 30,000 रुपये ज्याच्या खिशात, तरुण पोरगी अशी सिंहासारखी वागवतो, त्या जांबवंतासारख्या पुरीचा सांभाळ करतो. देवाशीर दखण्याची वेळ आली तरी चालेल, पण पोरी करता इतक्या सहज असं दिसे म्हणतात म्हणे परमात्म्याच्या हातात नाही देणार. मला असं वाटतं आज प्रत्येक मुलीचा बाप जांबवंत आहे, मारुती राजा. तेच छाते महाराज, तेच धाडस, मोठं अंतःकरण आहे. आम्हाला कोणा पक्षाचं घेणं देणं नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरती. पण आताच्या एवढं निर्दयी लोक नाही पाहिले बा मी कधी राज्य सत्तेवर नाही पाहिले. शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो, तरुण पोरगीच्या बापाच्या घरात तो कर्जही काढू शकत नाही हो बँकेत लग्ना करता, नाही भीक कर्ज नाही जमू देत. तिथे लोक आहे केलेल्या कर्माचं बळ जर देवाच्या बापाला भोगावं लागतंय, त्या सत्ताधाऱ्यांचं काय लावलं. गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है, वे बिचार तो खुल्ला चले या घर घर में घुसखोर है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया, वारे वार राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. आता ज्या महात्म्याचा श्लोक आपण म्हणून पुढे आलो, एक मंत्री झाला, एक मंत्री ज्याचं नाव घेत जा तुम्ही दररोज पुण्य होईल. त्या मंत्र्याचं नाव आहे विदुर, भक्तराज विदुर. स्वतःचा भाऊ ऐकत नाही महाराज. दादा आपलेच जाती बांबवारी पांडव त्रास देतो रे हा दुर्योधन, त्यांना सांग समजून. भाऊ सांगतोय आपलं पोरग बिघडलं, पण बापाला भावाचं पटत नाही. खरं बोललं तसं की आईला राग येतो, त्यातलं प्रकरण धृतराष्ट्रानं नाही ऐकलं विदुराचं. विदुर म्हटलं, लेका चांगली सल्ला देऊन जर माझा भाऊ ऐकत नसेल तर मी जिथे मंत्रिमंडळात काम करतोय राजामध्ये कसं ऐकेल. पदाचा राजीनामा दिला. सत्याकरता, तत्वाकरता, नीतिमत्तेकरता आणि योग्य न्याय व्यवस्थेकरता पदावरती लाथ मारणारा या जगात एकच मंत्री झाला, त्याचं नाव आहे विदुर. एकच. आता पदाकरता लोक सत्य सोडतात, सत्यावरती लाथ मारतात, तत्वावरती लाथ मारतात. कशाकरता? पदाकरता. पदावरता या सगळ्या गोष्टींवर लाथा मारणं धरत चालू. आणि या एखाद्या दिवशी कष्ट या ध्यानात, ज्या शेतकऱ्याचा मुलगा 12 वाजता बॅटरी घेऊन शेतात निघतो पाणी द्यायला, तो फोन पहा कधीतरी कोणा राजकारण्यानं करा विचार. तुमचं पोरग बिरवार मधून 10 वाजता घडलेले तर 1000 फोन जातात, माझा मुलगा अजून आला नाही. अरे मोठ छाती आहे शेतकऱ्याची. लेका तुमचं पोरग 10 वाजता घरात आला नाही तर काळजी वाटते. आमचा बाप 10 नाही 12 वाजता पोराच्या हातात बॅटरी देतो, जा बेटा थोडस सांभाळून पाणी देशी. माहितीये माझ्या पोरानं वाफ्यातलं पाणी रात्री दिलं तर या पोरीचं लग्न होईल. किंवा कमीत कमी कीर्तनात येऊन एवढा बाप जरी लक्षात ठेवला पोरीनं, खूप झालं. खूप. संतांच्या जीवनातून आपण काही घ्या, थोडं तरी घ्या, पण घ्या. यादीच्या यादी आहे महाराज, कुठलेही संत. म्हणून मी सांगत होतो वैर करा, पण मोठ्याशी सामान्य माणसाशी. रामेश्वर भट्टानं वैर केलं,
ग्रंथात नावलं. अरे विसोबा घेताना वैर केलं, ग्रंथात नावलं. मी तर म्हणतो कधीतरी त्या रावणाकडे पहा, बायको पळवली मिळत नाही पण देवाचीच मानलं पडेल त्याला. आणि आता जे इतिहास न वाचणारे पोरं शंभळेपुरीला म्हणता माझं तुझ्यावर खूप प्रेम, मी शाळा सोडायला तयार तुझ्याकडे, मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता, तू मेरी जान है, मेरे लिए तेरा दिल कुर्बान है. काय भाऊ मन काम करावं, हलकट काम करत बसून माणसानं एक 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 चरित्र अभ्यास हा वारकरी संप्रदाय. मी सांगत होतो कुठल्याही जातीचा संत करा, तुम्ही जात सांगा मी संत सांगतो, किंवा मी संत सांगतो तुम्ही जात सांगा. प्रत्येक समाजात साधू जन्माला आले, समाजात साधू जातीत वाटले गेले, हे वारकरी संप्रदायाचं दुर्दैव आहे. मला असं वाटते जगनाळे महाराजांची जयंती पुण्यतिथी सगळ्या समाजाने साजरी करावी, त्या दिवशी वारकरी संप्रदाय. महर्षी वाल्मिकांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, सगळ्या समाजाने साजरी करावी, त्या दिवशी वारकरी संप्रदायाचा विचार. तुकोबाई एका समाजाची नाही. जगनाळे महाराज तर कोणी समाजाने अमुक साधू वाटायचा, माळी समाजाने सावता महाराजांना वाटायचं, हा वारकरी संप्रदायाचा विचार नाही. साधूला जातच नाही महाराज, पण ती समाजातून का जात नाही हा भला मोठा प्रश्न. साधूला जात नाही पण समाजातून ती जातच नाही. जाती न पूछो साधु की पूछ लीजिएगा, मोल को पड़ी रहे न दो कबीरा, जाती न कुठल्याही साधूला आपलं वाटलं तरी उत्तर होईल. उपदेश कोणाचं ऐकू नये, निष्ठावंत व्हावे त्यांनीच पटवून द्यावं जे लोक जगले. मुस्लिम समाजामध्ये संत झाले, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, दादू पिंजारी नावाचे एक संत झाले. त्यांच्या चरित्रामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. असं म्हणे त्या दादू पिंजारींना भेटायला एक काशीचा विद्वान पंडित आला. मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम करत 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 त्या दादू पिंजारीच्या गावापर्यंत प्रवास केला. नीट आहे का आपल्याला कळेल, मला ते गाव नाही सांगता येणार, माफ करा. दादू पिंजारीच्या गावामध्ये ते काशीचे विद्वान पंडित आले. त्यांनी आल्या आल्या विचारलं, दादू पिंजारी आपलं अंगण झाडत होते आणि दादू पिंजारींनाच विचारलं, महाराज जी, या दादू पिंजारी नाम के कोई संत रहते हैं, ऐसा हमने वाराणसी में सुना था, उनकी दर्शन के हेतु के लिए हम निकले, बहुत दिन लगे, हम उत्तर प्रदेश से आए, आपको पता है दादू पिंजारी नाम के साधू कहाँ रहते हैं? दादू पिंजारीने हातातला सूर खाली ठेवला, माहितीये मला, हे जे समोरचं झोपडं आहे ना, तिथं दादू पिंजारी राहतात, तिथंच राहतात. हो, त्या माणसानं अशी बाई मागे सारली, विद्वान पंडितांना अशी बाई मागे सारली, बाई जरा चांगलीच मागे सारली होती. अशी बाई मागे सारली,
असा पूर्ण हात केला मोकळा. एवढी जोरात नव्हती मारते, एका बजेट मध्ये माझ्या कानाखाली आवाज काढला. कोणाच्या हो? कोणाच्या? दादू पिंजारीच्या. हात जोडले दादू पिंजारीना. महाराज जी, मैं भी साधु, झूठ नहीं बोलूंगा, यही दादू पिंजारी का घर है. पूरे गांव में पूछ लीजिए, मैं सच बोलने वाला साधु. और सच बताओ महाराज जी, आप वाराणसी में रहते हो, उत्तर प्रदेश में रहते हो, लेकिन ये महाराष्ट्र है, ये ज्ञानोबा है, तुकोबरे की भूमि है. यहाँ कोई साधु झूठ नहीं बोलता, कोई संत किसी को झूठ बोल के अपनी तरफ खींचने वाला महात्मा ही महाराष्ट्र में है. जाऊ दे, कोणीतरी बावडत नाही. एक मुस्लिम माणूस हातामध्ये पिशवी घेऊन बाजाराला जात होता. त्याच्या या दादू पिंजारी नाम के कोई संत रहते, हाजिर रहते. उनका घर, यही तो उनका घर है. अच्छा, यही घर है उनका. आपको पता है दादू पिंजारी का है? वो क्या अपना आंगन साफ कर रहे? अरे म्हणे बाप रे. लेका ज्यानं घर दाखवलं तोच दादू पिंजारी त्याच्या कानाखाली आवाज काढला. शेकडो मीटरवरून गुरु करायला आलो त्याला. आता कोण्या तोंडात त्याच्या जवळ जाता? हातातलं सगळं सामान खाली ठेवलं, जपमाळ खाली ठेवली. आता जप नाही, काही नाही, काही नाही. जाता बरोबर श्री संताची या माता साष्टांग दंडवत घातलं महाराजांना. महाराज, तुमच्या थोबाडीत मारली, पण वाईट माणूस समजू नका. मी वाराणसीहून आलो, उत्तर प्रदेशातून आलो. महाराज, वाईट माणूस नाही. खरं सांगतो महाराज, तुमच्या भेटीला येताना काही गावांनी खायला दिलं, काही ठिकाणी उपवास घडला, पण तुमच्या भेटीची ओढ होती महाराज. नका राग करू, मी पामर आहे महाराज. तुमच्या चरणावरती नतमस्तक झालो. माझी चुकी झाली, तुमच्या थोबाडीत मारली मी, पण मला शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. दादू पिंजारी इतकं सहज बोलले. अहो, एकच मारली ना थोबाडी, काय इतका विचार करता? नका करू विचार. अहो, पण मारली ना तुम्हाला. दादू पिंजारी जे पुढे बोलले ते फार महत्वाचं आहे. ते म्हटले, हा महाराष्ट्र आहे, इथे एका दिवसाचं संक्रांतीच्या दिवशी ज्या मडक्याचं काम असतं, ते मडका आणायला जर पळसखेड्याची बाई गेली ना, तर हजारदा ते मडकं तपासून घेते. एका दिवसाचं काम ज्या मडक्याचं, या गावातली बाई जर मडका आणायला गेली तर हजारदा ते मडकं तपासून घेते. आणि ज्याच्या चरणावरती जीवन समर्पित करायचं तो गुरु एकदा तपासून घेतला तर काय बिघडलं? याचा अर्थ सगळे गुरु असेच तपासून घेतले पाहिजे असं नाही. बरं, तो गुरु तपासावा, कुठल्या पातळीचा आहे, कुठल्या लेवलचा आहे. आपण ज्याच्या चरणावरती जीवन समर्पित करतो तो आपल्या उपयोगाचा आहे. जे लोक निष्ठेने आणि भावनेने सगळे विशेषतः निर्धार करून जगले, त्यांच्या जीवनामध्ये सामोरं जा. यादीच्या यादी महाराज निर्धार करून जगणाऱ्या लोकांची काय होतं त्यांच्याकडे? विदर्भामध्ये कीर्तनकार झाले, ते काही तारीख घेतल्यावर कीर्तनाला जात नव्हते महाराज. आधी गावात जायचे, गाव झाडून स्वच्छ करायचे, आणि मग ग्रामपंचायतीच्या ओट्यावर किंवा मारुतीराच्या दरबारात यायचे, लोकांना म्हणायचे, या हो आपण कीर्तन करूया. लोक गोळा झाले का महाराज भजन करायचे. महाराज पुढे म्हणायचे, बसलेला समाज मागे म्हणायचा, की भजन करूनच तुमच्या लक्षात येईल नेमकं त्या महाराजांचं नाव काय. आपण सगळे मिळून त्या महाराजांचं 2 मिनिट भजन करूया. गोपाला गोपाला
वराडी माय गे बाबा तू मोठे पण सांगू काय आम्हा वराडी लोकांची तीच होती बाबा माझ्याकडे मुली सारखा संत नाही कोणी जगी जनाई केले बोलतान लुटली रे सुगी गाणं सोडून त्या गाण्याचे भाव ऐका कितीतरी भाव गाणं वजा करा भाव ऐका भाव असतात त्या गाण्यामध्ये चित्रपटातले गाणे वाईट आहे असं मी मुळीच म्हणत अगदी मी त्या खोलीत बसून चर्चा करायला तयार एखाद्या सोबत की चित्रपटातले गाणं फार चांगले सगळे चांगले असाही माझा मुद्दा नाही चांगले आहे पण त्याचा अर्थ काढणार आणि आपल्या परीने आपल्या बुद्धीने काढणार कीर्तनाला लोक सुधारले नाही तमाशाला लोक बिघडले नाही पूर्वीचे लोक आम्ही असे लोक पाहिले की जे तमाशाला गेल्यानंतर यमनराग म्हटला महाराजा आज भोपाळी म्हटली सांगायचे घरी आले तमाशातल्या लोकांनी कुठला राग म्हटला हे सांगायचे लोक आता ज्याच्या हरिपाठ पाटली तो बी म्हणते कीर्तन झाल्यावर पाहिजे तेवढी मजा नाही द्या ज्याच्या हरिपाठ पाटली तो थोडं म्हणजे किती दर्जा खालावला का इथे गावामध्ये बरं मोठं दुर्दैव गाणं सोडून कधीतरी भाव आहे फार सुंदर कितीतरी गाणे तसे भावगीत तर फार सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला गंध कधी दिसणार तुला गंध कधी दिसणार तुला सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी करणार तुला भाव माझ्या कधीच कळाले गाण्याचे भाव घरात आपला मालक दिसला की बाईला आपला प्रपंच आठवला मालकाला आपली पत्नी दिसली की त्यांना जग विसरावं की बायको आठवावी आपला प्रपंच आठवावा हो माझ्या घरात गोकुळ झालं मनात झालं जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार राजानी गारवा माझा सोन्याचा संसार अरे माय आले माय कुठे शेतात पाखरू उडताना दिसलं पाखरू इमानदारीनं सिनेमातल्या गाण्याचा अर्थ जर काढला तर माय आठवेल माय माय मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया एखादं पक्षी एखादं आपल्या बछड्याकरता चारा घेऊन जाते ना ते नुसतं चारा घेऊन जात नाही हे ते पाखरू आहे ज्या पाखराचं एक पंख तुटलेलं आहे आणि एका पंखावरती भरारी घेते एका पंखावरती पण तिला जाणीव आहे या एका पंखावरती घेतलेली भरारी कदाचित काही काळ त्या झाडापर्यंत त्या घरच्यापर्यंत पोहोचायला दुःख दे पण माझ्या मुखातला चारा माझ्या पिल्लाच्या पोटाच्या वेळेला मी घालेल ना तो किती समाधानाचा आणखी किती तृप्ततेचा क्षण असेल ते पाखरूही सांगू शकत नाही महाराज उधरता डोळ्यासमोर अरे जिला धड चालता येत नाही ते डबा घेऊन येते बायकोचं आपलं भांडण झालं शेतात नाही बोलणार कदाचित प्रपंच थाटायला आलेली बायको 4-4 दिवस नाही बोलणार पण जन्माच्या मायेला तुम्ही काय शिळा दिल्या असल्या तरी डबा उचले नसेल चालता येते ना एक बिचारी काटे ते कट्टे म्हणून कधीतरी आठवावी गाण्याचा भाव लक्षात यावा फार सुंदर गात अगदी माय मंदिर
घायाळ पक्षी जाईला तिनं पांडल दिला विसावा निवारा घेऊया पंखाखाली भरविला मुखी चारा उडता लागली लागे चाहुल फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया. अर्थ काढणारा जर इमानदारीने काढत असेल तर मला नाही वाटत कुठे कोणी ठिकाणी माणूस वाईट येऊच शकत नाही. अरे गॅदरिंग मध्ये एखादी पोरगी नसताना टाळ्या वाजवत बसल्यापेक्षा कधीतरी विचार करा. मी या पोरीच्या कानात जाऊन सांगेल, बाई एकदा झालं पुढच्या गाण्यावर नाचू नको आता. मी तुझ्याकडे पाहतो बहीण म्हणून आणि माझी बहीण स्टेजवर नाचावी असं नाही ग पटत मला. तुम्ही जर ती नाचताना हा चांगला विचार केला तर सांगू शकता. पण एखादी मुलगी नाचून जर शिट्या वाजवायची इच्छा झाली तर कधी सुधारण्याच्या लायकीची पात्रता आमच्यातील नाही म्हणा. विचार करण्याची लेवल पातळी भरली पाहिजे माणसाची. कधीतरी सोडलं पाहिजे आम्ही. अरे लग्नात गेल्यानंतर आपल्या मित्राचं लग्न असलं तरी समोर येणाऱ्या पोरीकडे कुठल्या भावनेनं पाहावं ही अक्कल मला असं वाटतं अजूनही लांडग्यांना आली नाही. कदाचित तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आपली बहीण तिच्या सोबत जाते, मग आपल्या मित्रांनी आपल्या बहिणीकडे याच नजरेनं पाहावं का? 19 फेब्रुवारीला शिवरायांची जयंती साजरी करतो तरी अजून कळत नाही दुसऱ्याच्या बहिणीकडे कसं पाहावं. वैधव्य प्राप्त झालेल्या बाईकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी, माझ्या मित्राशी मी कसं वागावं, कधीतरी कळावं. आनंद तिच्याही जीवनात आहे, आनंद आपल्याही जीवनात आहे. समोरच्याच्या जीवनातला आनंद तुम्हाला टिकून राहावा असं वाटत असेल तर तिच्या जीवनातला आनंद तुमच्या जीवनात उतरवा. तिच्या जीवनातला आनंद ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात द्वेषाचं घर करतो ना त्या दिवशी माणसाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल गाडगे महाराजांचं कीर्तन चाललेलं लोक सांगायला आले, महाराज तुमचा मुलगा मेला महाराज. हजारो जन्मात हजारो पोरांचा बाद झालो, कोणाकोणाकरता रडवत. आता नाही इच्छा होत रडायची. आता रडेन तर देवासाठी आणि हसेन तर देवासाठी. याला निष्ठा म्हणतात. निष्ठा वेगळी निष्ठा. अहो एकदा सुदामजीचं चरित्र भागवतामध्ये पण त्या स्वामी अखंडानंद सरस्वतींनी विस्तार रूपाने सुदामजीचा भाव सांगितला. सुदामजीचा एक मित्र होता, त्याचं नाव रत्नाकर. तो रत्नाकर नावाचा सुदामाचा मित्र एका राजाच्या घरी कामाला होता. त्याच्याकडे काम कोणतं होतं महाराज, त्या राजाच्या जीवनावरती गीत जोडायची आणि ती दरबारात म्हणून दाखवायची, एवढंच काम. त्या रत्नाकराचा आवाज फार चांगला होता, विलक्षण गोड होता. पण त्याच्या 1000 पटीनं विरक्त इंद्रिया देशू प्रशांतात्मा जितेंद्रिया. सुरुवात काय श्लोकाची, विठ्ठल विठ्ठल कृष्णस्य सखा कशी ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा. जातीन ब्राह्मण. कृष्णस्य सखा कशी ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. त्याचं नाव आहे सुदामा. भागवतामध्ये नाव आलं नाही, फक्त वर्णन आलं. बऱ्याच ठिकाणी संतांचं नाव आलं नाही पण संतांची लक्षणाने कळलं की हे संतच आहे. बघा, पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम. पूर्ण भंगपा संत शब्द नाही. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. लटिके वचन नाही जी उदासीन मधुरावानी पोटी तुका म्हणे वाव पोटी. कुठे संत शब्द पण वर्णन केलेले सगळे लक्षण संतांकडे जातात. म्हणून नावाला काही नाही, लक्षणच ज्याचं जीवन ते लक्षण सांगितले सुदामजीचे. त्या सुदामजीचा मित्र रत्नाकर घरी आला. सुदामजीच्या घरात काही नव्हतं महाराज, गरीबी होती, सगळी गरीबी. खायला अन्न नाही, पोरं उपवासी आहेत. महाराज सांगतील तुम्हाला. तो रत्नाकर म्हणतो, सुदामा लेका एवढं गरिबी एवढं दारिद्र्याचं दुःख उपभोगत असताना तुला असं वाटत नाही का रे दारिद्र्य मिटावं. सुदामा म्हणतो, दारिद्र्य मिटावं मलाही वाटतं पण माझ्याकरता नाही. माझं दारिद्र्य एवढं पुरतं मिटावं का पोटापुरते अन्न माझ्या पोरांना जन्म मी दिलाय. बाप या नात्याने माझ्या पोरांचं जीवन तृप्त व्हावं, त्यांनी तृप्तीचा ढेकर द्यावा एवढ्या श्रीमंतीची गरज मला आहे. काय बाप असेल ना महाराज,
अशा बापाच्या पोटी जन्म घ्यायची प्रार्थना करूया आपण पुढच्या जन्मात, की नोटाबंदीच्या काळातही आमचा बाप हिशोबाच्या ताणात नाही, तो साधनेत दंग असला पाहिजे, तो भ्रमात नाही, तो साधनेतच असला पाहिजे. काय लागतो थोडस निर्णय बदलले की भ्रमात. मागच्या आता नोव्हेंबर महिना संपून गेला, वर्ष उलटून गेलं नोटाबंदीला. त्या नोटाबंदीच्या काळात मी लोकांचे चेहरे पाहू, बहुत बड़ा सेट और सेट कीर्तन में अपसेट, क्या बात है सेठ, सेठचा चेहरा पाहिला की असं वाटते बहुतेक सेठच्या सगळ्यात मोठा आजाराचा आहे रे बाबा. अजिबात खुश नव्हते काही काही लोक. अरे माणसं खुश नव्हते नव्हती बाया. मी तर म्हणतो सगळ्यात जास्त काळा पैसा इथंच बाहेर गेलो. मी कीर्तन घरी आलो, अकोल्याला कीर्तन होतं महाराज माझं, लक्षात आहे माझ्या 8 नोव्हेंबरला. मी अकोल्याहून घरी आलो, आमच्या आई दरवाजा उघडते आमचा. आईला आवाज दिला, सगळे जागेच होतात, केव्हाही घरी जाऊ. मी रात्री दररोज 2, 2:30, 3, 4, 4:30, 5, आज सकाळी 5 वाजता घरी आलेलो माणूस. 2016 मध्ये 305 कीर्तन केले, 365 दिवसात. रात्रीचा प्रवास असल्यामुळे आमच्या घरात रात्रीचं वातावरण दिवसासारखं होतं मी घरी आल्यानंतर, आणि ते असलं पाहिजे प्रत्येकाच्या होतं, तेवढं असलंच पाहिजे. मग ते नोटाबंदीची चर्चा पुढं त्यांच्या कानावर आली असेल नसेल, पण मी ऐकलेलं. मी घरात गेलो, ती उठलेली. मी तिला म्हटलं किती माल आहे तुझ्या जवळ काढ. ती म्हणे झालं काय, तुला माहित नाही. म्हणे नाही. मी टीव्ही लावली, टीव्ही चॅनल लावलं, त्या चॅनल पुढे माझे चॅनल बसवलं. म्हटलं पाय या काळी झाडाकडे पाहू नको, त्या पांढऱ्या झाडीकडे पाय. तो काय म्हणते पहा, सध्या लोक त्याच्याकडे जाता बोलणार. भाई और बहनों, ये 500 1000 रुपए की नोट 30 दिसंबर तक चलेगी, उसके आगे कागज का टुकड़ा बन जाएगा. बोल तेरे पास कितना माल है. त्यामध्ये माझ्याकडे असतील 4-5 हजार रुपये. म्हटलं 4-5 आपल्या एवढेच 300 कीर्तनाचा दररोजचे 100 बी धरले, शर्ट अटकवताना काढायचे तरी किती होतात. कारण बाय इतकं हुशार आहे मारा, ट्रान्सपोर्ट एंट्रीचे 100 रुपये येतात. बाहेर चोरी करता असं म्हणून ट्रान्सपोर्ट एंट्री कशाला म्हणता. आपलं शर्ट हँगरला गोटीला कशाला अटकवलं असतं, मग ते आपण उशीर आल्यामुळे आपण उशिरा उठतो. हे लवकर उठून आपलं शर्ट तिला धुवायचं असतं. ती बाई ते शर्ट काढते, फक्त ते शर्ट धुवायला घेताना दुसरीकडे ते पैसे ठेवताना 100ची नोट पाकिटात ठेवते. याचा अर्थ ती चोरी करते असं म्हणू नका, ती फक्त ट्रान्सफर एंट्रीचे 100 रुपये घेते. बँकिंग लँग्वेजचा अर्थ घेतला. याचा अर्थ त्या फार वाईट आहे असं नाही. माणसाच्या तंगीत बायकोच साथ देते मला. आपण म्हणा आपल्या खिशात 1 रुपया नाही, बायको म्हणते नसू द्या, हे माझ्या जवळचे घ्या. मग आपण म्हणा तुझ्या जवळ कुठून आले, त्या गंगूबाईंनी ठेवायला दिले होते, त्यांच्या घरात व्यवस्थित जागा नाही, ते म्हणजे तुमच्या. तिच्या घरात पाठी त्यावेळी, आणि ती हिच्या घरी पैसे ठेवायला देईल का. तिथं इतकं रिकाम पण की ना पाठीच्या खालून बी रांगोळ्या काढल्या. फुल टाइम तिच्या जवळ. ती म्हणे हे तुझ्या जवळ ठेव. वाईट आहे तसं नाही. करू प्रार्थना असा तरी बाप आम्हाला मिळावा की तो साधनेत मग्न आहे. मला श्रीमंती मिळावी रत्नाकर, आपण फक्त माझ्या पोरांनी जीवन तृप्त व्हावं एवढी दररोजच्या अन्नाची काळजी परमात्म्यानं भेटावी. मला असं वाटतं खूप सुखी आपण या बाबतीत. चटणीवर तेल मिळायचं नाही. महाराज लोकांना त्या दिवसात लोकांनी जमिनी वाचवल्या, आणि एखादा हंगाम बिघडला की लोक जमिनी विक्री काढतात. 5 पोरं जन्माला आले, अरे रक्त सांडलं लोकांनी जमिनीत. नुसता घाम नाही, रक्त होत ते. आराम नव्हता. 10-15 वर्षापूर्वीचा एक माणूस असा दाखवा ज्याची ढेरी बाहेर आली. आरामाचं तुझं शरीर आहे. तुमच्या गावात नाही, आमच्या गावात नाही, बऱ्याच भागात नाही. 20 वर्षापूर्वीचा एक म्हातारा दाखवा ज्याचं शरीर असं लोथा कारभार झालंय. त्याला काम जमत नाही, राबला तो. त्यानं राम नाही सांडला, रक्त सांडलं त्यानं. आपल्याला काय काम आहे तरी आपण जमिनी विचार करतो. महिला मंडळींना काय काम आहे. पूर्वीच्या काळाच्या हिशोबाने पूर्वीच्या स्त्रिया दात्यावर जळायच्या महाराज. आता आहे का कुठली बाई दिसते. आता स्त्रियांना एक काम आहे. आपल्या ग्रामीण भागात तरी ठीक आहे, अजून काम आहे. तुम्ही शहरात जा, बाहेर एकच काम, हे चॅनल ते चॅनल, हे चॅनल ते चॅनल. कधी उठून पाहते टीव्ही, कधी झोपून पाहते, कधी बसून पाहते. मुझे नींद नाही. इकडे कापूस आहे ना कशी जप लागते संध्याकाळी. रिमोट हातात येऊन घराच्या घरात काय जप लागेल तुला रात्री. खरं लागेल का झोप. शरीराला त्रास नाही, काम नाही, झोप
लागेल कधी शरीराला कष्ट लागतात महाराज माणसानं शरीर वाढू देऊ नये सगळ्यात महत्वाची शरीराची संपत्ती आहे आज वाढू देऊ नये याची काळजी घ्यावी प्रत्येकाने घ्यावी एका शब्दात सांगू का ज्या भुईमुंगाला जास्त पाला असतो ना मला माहिती नाही महाराज अभंग सुटेल का 10:30 पर्यंत तो रत्नाकर म्हटला चल मी देतो तिला त्या राज दरबारामध्ये मेलक सांगितलं सुदामा एक गीत म्हण्या राजा करता फक्त एक गीत लेका सोन्याच्या मोहरा देईल आयुष्यात तुझ्या पूर्ण कोणाच्या दारात भीक मागायची गरज पडणार नाही आत्ताचा बाप असताना म्हटलं की नाही मी तर इतके गाणे जोडले असते राजा तुम्हाला काय सांगणार भर रात्रीचं रातचं मुक्काम करायचं काम नाही जागरण मी एक दोन गाणे जोडायचे आपले सुदामजी बोलायला लागले राजे साहेब असा रे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धं क्षेमार्धं पिबद शुकगाथा तुलसुदाम किमर्थम व्यर्थम वो काय व्यर्थ तुमचं आयुष्य व्यस्त आहे तुम्ही राजे साहेब वर्षाला दिवस आहे 365 वर्षाला 12 महिने 52 आठवडे 365 दिवस आहे 8,507 तासिक आहे 5,25,600 मिनिट आहे नवे 5,25,600 सेकंद आहेत आयुष्यातला इतका कालावधी परमात्म्यानं एका वर्षातला तुम्हाला दिला पण तरी तुम्हाला जर देवाचं भजन करायची लायकी नसेल तर मला असं वाटतं तुमच्या आईच्या पोटी मुलगा जन्माला आला असं म्हणू नये तुमच्या आईने का तगडाला जन्म दिला असं म्हणा मातेची कधी राग नाही ना पण परमात्म्याच्या व्यतिरिक्त जीवन जगतोय माझी भक्ती जवळ बघा पृथ्वीवरी पाषाण नसती काही आणि दगडासारखे जीवन जगायला लागला त्याला काही अर्थ नाही महाराज म्हटले ज्याच्या जीवनात निष्ठा आणि भाव हा स्वर्ण असला त्याची साधना फलद्रूप होते मग साधकाच्या दिशेने महाराज बोलायला लागले बाबा हो निष्ठा असावी पण ती निष्ठा ती क्षणभर ही परमात्म्याला सोडून डगमगणार नाही तो भाव ज्या भावामध्ये परमात्म्याच्या जवळ जावं कधी आम्हाला वाटायला नको आणि देवाला कधीतरी वाटावं या भावपूर्ण अंतःकरणाच्या हृदयाच्या साधकाजवळ आपण जावं निष्ठा आणि हे भाव असा स्वधर्म ज्याला कळेल आणि हेच आपलं परमार्थाचं वर्म आहे असं ज्याला लक्षात येईल त्याला खरं भक्त म्हणतात आणि तो भक्तांचा स्वधर्म आपण लक्षात घ्या हा सुंदर उपदेश करतात
घेऊन 2-2.5 तास चालेल ना. लय चांगला स्वभाव आहे तुमचा. या पोरी काहीच कामाने वाटते घरी. या थंडी असं वाटतं कीर्तन तिकिटावर पाहिजे होतं. तोपर्यंत लोक आहेत महाराज. जे लोक घरी येतील त्यांना सांगा चला म्हणा 3-4 दिवस राहिले घरात या. आमचा थंडीत जाऊन बजेट बसला. तुमचा जोरीच का होईना तुमची महाराजांना आठवण आली. एवढा आपला लोकांना सांगा. गंगा वाहते गंगा. कोणाला स्नान करायची इच्छा होत नाही महाराज. किती मोठं जन्म. किती जन्माचं पाप असलं पाहिजे. अरे ही गंगा ही कोणा एकट्याची नाही आली भगीरथाने. पण उद्धार तुमच्या माझ्या मात्या पित्याचा माझ्या सगळ्यांचा उद्धाराच्या कारणीभूत ठरली ती गंगा मैया. एकाच्या कैवाडी उग विभूतांची गोळी. एकाच्या भरोशावर कार्यक्रम होतच नाही महाराज. काय गावाचं सहकार्य मला शरद महाराजांनी सांगितलं. अरे एकटा माणूस जाता एकटा कालेची पंगत देणारा. काय सामान्य जाते. काय नाव त्यांचं? मनोज भाऊ शेवगार. काय त्या महात्म्याच्या चरणावर दादा तुझी कथा. जो परमात्म्याचं भजन घडवतो आणि प्रसाद खाऊ घालतो. अरे इथं गाव घातलेला घाट प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात जाणार आहे. मी तर सांगतो थाटामाटात पोरीचे लग्न बंद करा आता. अर्ध वराळ पिलेलं असतं. पिलेल्या माणसाला दारू काय पाणी पाजून माणसाला काय म्हणतो गाव घालतं त्या लुच्च्यांना आपल्या घरचं. नका गाऊ घालू. खरं सांगतोय लग्न साधं करा. जो लग्न अन्नदानात तुम्ही खर्च करणार होता ना ते तुमच्या पोरीला सोनं करून द्या. तिच्या घराला भांडले द्या. काय उपयोगाला जिथे ग्रंथ द्या तिला. अशा बेवड्या लोकांना आपल्या घरचं अन्न घालून आपल्या अन्नही अपवित्र करू नका. आणि ते लग्नासारखं विवाहाचं बंधन पवित्र का करू नका त्याला. आणि त्यावर वाटलं ना तुम्हाला इच्छेने अन्नदान करायची ह्या पंगत बघा जावायला पहिल्या पंक्तीला आणि तृप्तीचा ढेकर देऊ द्या सासरवाडीत. भेटलं पंक्तीचं फळ. चांगला निर्धार करायचा काहीतरी संकल्प सप्ताहाच्या माध्यमातून. हा खरा परमार्थ आहे. हेच खरं कीर्तन आहे. खूप खर्च करतात लोक पण आनंद नाही उपभोगतायत. बांधून ठेवा घरी कोणी तुम्हाला तरी तुम्ही कीर्तनात येता उद्या बांधून. कारण आनंद घरी नाही. घरी करून बाबर एखाद्या वेळेस भजन म्हणा फक्त विठ्ठल विठ्ठल 10:30 वाजले समजा 10:15 की विठ्ठल रखमेचं भजन होतं बा कीर्तनात. आम्ही घरीच करू आजचे दिवस. बरोबर म्हणते ना आपली कुठे बिघडली बरं. आपल्या कुठे कालपासून सुचून नाही राहिलं काही. मी कालपासून कुठे चढा पाहून राहिलो. घरी नाही जमत ते नाही. आनंद जगाच्या पाठीवर नाहीये कुठे. असू द्या म्हणून आनंद घ्यायचाय ना या इकडे निष्ठेनं तळमळीनं शुद्ध भावनेनं परमात्म्याला शरण द्या. बस निर्धार हे वर्म चुकू नये. तुम्ही निर्धार करा परमार्थ करता आणि भक्तीच हे वर्म चुकू देऊ नये. तेही कुठल्या प्रवासाने करा. निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास निष्काम भावनेनं सेवा करा. झाडायची असेल मंडपात तेही करा. टाळकऱ्यांना जीव घालायचे असेल ते करा. पहारा द्यायची असेल ते करा. अहो इथलं कचरा झाडणं त्यालाही पुण्य महाराज. ती निष्काम सेवा आहे. पण कोणीतरी झाडून गेलं कचरा करणं कचरा होईल आयुष्यात. हा देवाचा दरबार आहे. तिथं नाही चालत तसं. निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास. मान इच्छितो अपमान पाव इतकं निश्चळ इतकं पवित्र अंत करत की कोणी जरी आलं तरी त्याला सारखं बुद्धी भेद नाही. तो घरातला भेदी तर चालत नाही. ही माझी आई आहे, ही माझी सासू आहे, हे नाही चालत इकडे. एका पत्नीनं आपल्या मालकाला सांगितलं म्हणे बा माई तिकडे माहेरात एकटीच राहते. माईली घेऊन या इकडे. तुमची माझी सोबत राहत जाते. प्रपंचातला भेद आणि परमार्थातली एकता किती विशेष आहे. बरोबर याला वाटलं चांगल्या विचाराची बायको आपली.
त्यानं त्याची सासू माहेरात आणली. आता झाल्या 2 म्हाताऱ्या, वडील तर नव्हते त्याला आणि हे दोघं. पण हिच्या आईची तब्येत एकदम बनत चालली. पण याचे असं वाटते बस आता 15 दिवसात आपली बुडी जाते. हा म्हणे आई तू अशी सोकून राहिली, तुला झालं काय? जाऊ दे म्हणे बापा, आता तुम्ही काय प्रत्येक गोष्ट सांगतो, तू घरी येतो संध्याकाळी, काय तुझं मन दुखू संध्याकाळी येऊन. अरे रामभाऊ तुझी बायको गरम भाकरी कधी खाऊ घालीन तर शपथ. हा म्हणे असं म्हणे बा. त्याच दिवशी रात्री याची पत्नी आला म्हणे बा, तुमच्या पगाराच्या बजेट मध्ये आपल्या चौघांचं घरात काही व्यवस्थित होत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्हाला बी माहित आहे मला बी माहित आहे, मी एका ब्राह्मणबाजू गेली, ते ब्राह्मणबा मला म्हणत तुमची माय मेल्याशिवाय की तुम्हाला पोरग होत नाही. असा कोणता ब्राह्मण आहे जगातला की असं सांगितलं तुमची सासू खलास केल्याशिवाय तुम्ही काही माय होत नाही. त्या सासूचा माय व्हायचा काय संबंध आहे? म्हणे काय वाटते बघ तुले? मला असं वाटते म्हणे तुमच्या आईचं काहीतरी करा, काहीतरी करून घ्या. हा म्हणे नेमकं काय? खलास करा म्हणे तुमची माता. थंडीचे दिवस तो म्हणे पुढे मारता कशी? म्हणे रात्री 12 वाजून एखादा दगड पाणता का? कोणाच्या लक्षात येतं? माझं सहकार्य म्हणे तुम्हाला. आपल्या आई जवळ गेला म्हणे, आई तू कोण्या जागेवर झोपतो का दररोज? पुढे म्हणे या खाटीवर झोपते भाऊ. आणि म्हणे तिचे म्हणे शेजारी म्हणे आजच्या दिवशी एक काम कर, तू तिच्या आईच्या जागेवर झोप आणि तिच्या आईला त्या जागेवर झोप. पुढे म्हणे पण काय ऐक ना म्हणे बाबा, बदलवली जागा. खुरखुड खुरखुड थंडीच्या दिवसात तोंडावरती न काढणाऱ्या म्हातारा यानं एवढा दगड पाहिला. हा दगड पाहायला गेला तर हिने आनंद की आपली माय मारणारा या जगात हा एकमेव प्राणी असला पाहिजे की इतका मोठा दगड शोधतोय बा. दगड आणला, म्हातारा झोपलेल्या हाती घेतला, 12 वाजता टाक. आम्हाला पाहिलं नाही ते उघडून तुझी माया की माई ते म्हणे तुमची माया टाका आहे तिचीच जागा आहे. दगडात बजेट बसला कुठीचं तशी पूर्ण दिसू देता म्हातारी पोत्यात घातली, पूर्ण नदी होती शेजारी, दिली का तिथे. तिकडून येताना बाई फारच खुश. आता पिढ्याच गेली, तिला वाटलं ती काही नाचत. आता ते कशी करते मला इथून सांगता येते. खुश होते, फार खुश. सांगा वाटून आलं ते पण मी सांगणार. फार खुश. बरं हे तर खुश, हा बी खुश. बाई म्हणे मीच खुश आहे, माझी सासू गेली पण याने काय झालं? ती बाई घरी आली. आता ती म्हणे आता पहाटच होऊन राहिली, कुठे झोपू आता इतक्या आनंदाच्या भरात. तिनं रई घेतली बघा, लावायला सुरुवात केली. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पूर्ण. काय म्हणे ती? घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पूर्ण. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पूर्ण. हा म्हणे थांब जरा. त्याने घेतली बादली बसला, काय पाहायला, काय हात लावायला म्हणता की पाहायला म्हणतो तुमच्याकडे पान आहे. असं काशीवरती पाणी मारलं गाईच्या, तिथं चालू घुसळम घुसळम लावते रे, सासूबाई गेल्या पूर्ण. हा म्हणे दुधम दुधम दुखतो काय वाहून गेली तुही माय, घरात आहे पट्ट्याची माय, पट्ट्याच्या राहून आणि मान्यता
हात वाजवणारे एक बी म्हातारा माणूस नाही याच्यात. नाही तर काही गिटाळगिरी, कोण खुब्या, कोण मनक्या, मागे टेका घेतील. तरुण तळतदार हे फाउंडेशन आहे सगळं, याची गरज आहे. तरुण असाच असला पाहिजे एकदम तरबेज, पांढरे शुभ्र. आपल्याला कोणी किती ठाकता असं म्हटलं तरी चालेल, पण आपले कपडे कधी घालले नसावे. एकदम स्वच्छ कपडे तर टॅप टीप राहायचं आमच्या पांढरे महाराज सारखे. पांढरे महाराज पालखी सोडत कपडे धुता, अख्ख्या दिंडीत पांढरे महाराज चमकतात. पांढरे पांढरे केव्हाही रात्री पाहिलं तरी पांढरे पांढरे दिसतात. तसंच राहावं असं फकीरासारखे जीवन जगू नये, वैभवात परमार्थ केला पाहिजे. तरुणासारखा असला पाहिजे ना. जिंकलं का रे भारत, तू नीट उभा रे भाऊ, असा उभा विचारतो जिंकलं का भारत, का आले जिंकीन भारत. झिरो आउट होऊन आला ना विराट कोहली, असा उभा राहून आला तुझं, तू ताट उभा राहा जरा. हिंदुस्थानाचा गौरवाची पाहिले का जरा चांगला मन मोकळेपणा गप्पा कर. थाटा अगदी ताकदीने करा. महाराज म्हटले निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, अगदी निश्चळ स्वच्छ. थोडाही याचं वाईट व्हावं, याचा द्वेष, याचा तिरस्कार नाही. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. तिसरा शब्द महत्वाचा आहे तिथे चरणात, विश्वास. तो ही विठ्ठली, कुठेही नाही, विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ. बस पाहू नये वास अनेकांची. विश्वासाला फार किंमत आहे. मग तो कुठल्याही नात्यामध्ये असो विश्वास पाहिजे. परमात्म्याशी नातं जोडायचं असलं तरी विश्वास पाहिजे. विश्वासाला तळा गेला की नातं संपलं. 11 वाजता घरी येणारा मालक आणि बाई दरवाजा उघडताना संशयग्रस्त नजरेने जर मालकाकडे पाहत असली तर त्या घरात कधी प्रेम राहत नाही. या संशयावनी थोर अनेक पापनाही घोर, हा विनाशासी वा घोर प्राणीयासी. विनाशकाय विपरीत बुद्धी. 8-10 दिवस माहेरी राहून आलेली बाई आणि तिच्याकडे जर माणूस संशयग्रस्त नजरेने पाहत असेल तर त्या घरात आयुष्यात कधी प्रेम नांदत, जिव्हाळा, आपुलकी, पुन्हा गोविंदाचं वातावरण गोकुळ कधी तयार होत. नात्यात विश्वास पाहिजे. मग ते बाप लेकाचं असो, पती पत्नीचं असो, सून सासूचं असो, कुठलंही नात, मग देव भक्ताचं का असो, पण आता नात्यात विश्वास. विनोद करून टाकला. आमच्या शेजारची बाई माहेरी गेली. आता माहेरी गेली ती बाई सांगून गेली मी 10 दिवसात घरी. तिकडे पोहोचली, त्या बाईने फोन केला, हॅलो तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरी आहो. ते बाई म्हणे तुम्ही घरी यायचा काय पुरावा? हा म्हणे मी घरीच आहो. आपण ते बाई म्हणे पुरावा काय बाबा? हा म्हणे मी घरीच आहो. पण ते बाई म्हणे पुरावा. हा म्हणे सांग बा आता काय करू? ते बाई म्हणे तुम्ही किचन मध्ये जा, मिक्सर चालू करा, त्याचा आवाज मला कानावर ऐका म्हणजे मला पटीन बघ तुम्ही घरी. गेला हा केलं मिक्सर चालू. म्हणजे इथं याच्यापेक्षा जास्त कोणावर भरोसा? सोन तू माझ्यावर भरोसा नाही का? तेव्हा मिक्सरला अजिबात आमचा भरोसा ऐकलं ना बहिणी मिक्सरचा आवाज. ते बाई म्हणे आता मला पटलं तुम्ही घरी. दुसऱ्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे घरी चालते बाई म्हणे मिक्सर. तिसऱ्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरी. ते बाई म्हणे मिक्सर. चौथ्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मिक्सर जो बाबा. ते चालूच करून आला. आता 8-10 दिवसानं घरी येणार बाई. 5व्या दिवशी घरी येते. दादा येऊन पाहते कुलू. ते बाई मध्ये भेटली म्हणे बुवा मग मला दिसलं का तुम्हाला? म्हटलं ते तर 5 दिवस झाले थैलीत मिक्सर घालून हिंडून तुमचा मला कोण पीर बसून तुम्हाला आवाज ऐकून आला बाई. तुमच्या दाटी पडला तर तुमच्या. आता कुठलाही असो विश्वासानं तर निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहू नैवासानिकांची कुठली आस, कोणाची वाट पाहू नका. एकदा लागलोय ना, अरे आमच्या ताईला इतकं दूध आहे काय नजर टाकतात जर्शीकडे. आमच्या आईचं दूध पिऊन आम्ही ताकदवान झालो. बस जात्यावरचं पीठ खाऊन लोक ताकदवान झाले. शिवाजीच्या संग लोक लढाईला गेले म्हणायचे जुने लोक. आणि चक्कीचं पीठ खाऊन जुळी झाले. घरोघरी लोक डॉक्टर आले. दुसऱ्या गोष्टीचा कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात तुमच्या बुद्धिमत्ता ढासळून जर तुम्ही विचार करायला लागले तर कदाचित ओरिजिनल सार तुम्हाला नाही मिळणार. आपल्या माऊलीचं दूध आम्ही पिलोय, त्याच दुधाची चव. बस पाजेला तिने प्रेम पाना, मुक्ताबाईने पाजलेला पाना प्रेमाचा. आजतागत परमार्थाबद्दलची निश्चळता, निखळता, स्वच्छता, विश्वास, निर्धार, भाव आणि निष्ठा जागृत ठेवते. याचं कारण पाहू नये वासानिकांची. तुम्ही या पदाला जागा, या वचनाला जागा नाही पाहणार मी कोणाची वाट.
नाही अपेक्षा ठेवणार आम्ही आमच्या जीवनात इतर कुठली आहे ना आमची माऊली ज्ञानदेव म्हणे भलेही मुक्ताबाई. ज्ञानोबांनी प्रमाण ज्या वेळेला म्हटलं ना त्यावेळेला ज्ञानोबांचा बोलण्याचा उद्देश माझ्या मते तरी असा असावा. आपण अर्थ काढत नाही ज्ञानोबांचा, पण कदाचित शब्दावरून माऊलींचा भाव लक्षात येतो. ज्ञानोबांना म्हटलं असावं, माऊली चलता का तुम्ही? फार मोठे महात्मे तिकडे, तुम्हाला काय तत्वज्ञानाचा उपदेश काय विचारायचे शंका विचारू शकता तुम्ही. माऊलींना तर शंका होऊच नाही, पण कदाचित विचारण्याचा बुद्धिभेद झाला असावा. त्यावेळेला ज्ञानोबांनी म्हणावं, कशाला येऊ तिकडे? ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, तुमची मुक्ताबाई आहे, पाहू नये वास आणि कंची. अरे इथे मुक्ताबाईचा कृपा असताय, म्हणजे काय महाराज कोणाचे कासेला लागायचं? नाही नाही, तीच का सोडू नये. मुक्ताईने पाजीला प्रेम पाना, कोणाला? पांडुरंग परमात्म्याला पाना पाजणारी मुक्ताबाई. आणि आपण वाट पाहत राहतो इकडची तिकडची. मला असं वाटतं पळापळी जर जीवनात केली ना हानी होईल, म्हणून पाहू नये वास आणि कंची. जर असा इतर ठिकाणचं वास्तव न पाहणारा, निश्चळ निष्काम आणि विश्वासाने संपादित असणारा साधक, निर्धार करून परमार्थाचं वर्म निष्ठेत आणि भावनेत जोपासणारा जर परमात्म्याकडे गेला तर तुकोबाने म्हटले त्याची आमच्या परमात्म्यानं उपेक्षा केली. असं आतापर्यंत घडलं नाही. अभंगाचं शेवटचं
उपेक्षिला कोणी नाही केला ऐसा कोणी याच्या उपरी तुम्ही म्हणाल अमुक अमुकची देवाला उपेक्षा केली माझ्या तरी काही कानावर आलं नाही तुकोबरे म्हटले वास निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास अवघे वास आणि